मुलांनो, मागील विषयात आपण श्वसन प्रणाली आणि श्वसन प्रक्रियेबद्दल चर्चा केली होती. तुम्हाला आधीच फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या वायू विनिमयाबद्दल माहिती आहे. दहावीच्या जीवनशास्त्रातील जीवन प्रक्रिया या धड्याचा श्वसनाचे प्रकार हा विषय शिकूया. अभ्यासानंतरचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती मिळेल. वायूंचे वहन आणि वायू विनिमय, पेशी स्तरावर होणारे किंवा एरोबिक श्वसन, ॲनारोबिक श्वसन, आंबवन फर्मेंटेशन प्रक्रिया, वायू विनिमय प्रणालीतील उत्क्रांती, वनस्पतीमध्ये होणारे श्वसन, महत्त्वाचे शब्द पेशी श्वसन, मायटोकॉन्ड्रिया, अँडोनोसिस ट्रायफॉस्फेट, ॲनारोबिक श्वसन, आंबवण, पायरुवेट, लेंटिसेल्स. चला आता या संकल्पनाच्या नकाशाकडे पाहूया. हवा ही विविध वायूंचे मिश्रण असते. फुफ्फुसांमध्ये अल्व्होली आणि रक्ताच्या केशिकांमध्ये वायू विनिमय होतो. ऑक्सिजन लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनशी बांधला जातो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होऊन शरीराच्या सर्व पेशींमध्ये पोहोचवला जातो. उंच ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असतो. केशिकांमधून पेशींमध्ये आणि परत वायू विनिमय. पेशी सतत ऑक्सिजनचा वापर करत असतात, त्यामुळे ऊतींमधील ऑक्सिजनचे प्रमाण फुफ्फुसातील ऑक्सिजनच्या प्रमाणाच्या केवळ 1/3 असते. त्यामुळे ऑक्सी हिमोग्लोबिन श्वसन प्रक्रियेदरम्यान पेशींमध्ये ऑक्सिजनचे अणू सोडते. पेशी श्वसन. पेशी श्वसन म्हणजे अन्नाच्या रासायनिक पंथांमधून ऊर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत ऑक्सिजनच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत अन्नाचे ऑक्सीकरण होते. ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणाऱ्या श्वसनास एरोबिक श्वसन म्हणतात, तर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणाऱ्या श्वसनात ॲनारोबिक श्वसन आणि आंबवण म्हणतात. प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये उदाहरणार्थ बॅक्टेरिया, पेशी श्वसन सायटोप्लाझममध्ये होते. युकॅरियोटिक पेशीमध्ये श्वसनाच्या प्रक्रिया सायटोप्लाझममध्ये आणि मायटोकॉन्ड्रिया यामध्ये होतात.
ऊर्जा मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी स्वरूपात साठवली जाते. त्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. चला ग्लुकोजपासून सुरू होणाऱ्या पेशी स्तरावरील प्रक्रियांचे प्रवाह यादीमध्ये निरीक्षण करूया. ॲरोबिक श्वसनामध्ये ग्लुकोज 3 टप्प्यांमध्ये ऑक्सीकृत होते. ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया सायटोप्लाझममध्ये होते. ग्लुकोजचा अणू एका बहुपदरी प्रक्रियेत ऑक्सीकृत होऊन पायरुव्हिक आम्लाचे 2 अणू एटीपी, NADH2 आणि पाणी तयार करतो. तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे अणू पुढे ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेत 2 अणू NADH2 आणि 2 अणू CO2 मुक्त होतात. ट्रायकार्बॉक्सिलिक आम्लचक्र दोन अणू ॲसिटाइल कोए मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतात आणि ट्रायकार्बॉक्सिलिक आम्लचक्रात सहभागी होतात. या प्रक्रियेत ॲसिटाइल कोएमध्ये ॲसिटाइल भाग पूर्णतः CO2, H2O, NADH2 आणि FADH2 मध्ये ऑक्सीकृत होतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर साखळी प्रक्रिया NADH2 आणि FADH2 अणू मायटोकॉन्ड्रियामधील इलेक्ट्रॉन ट्रान्सफर साखळी प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे प्रत्येक NADH2 आणि 3 ATP आणि प्रत्येक FADH2 पासून 2 ATP तयार होतात. ATP व्यतिरिक्त या प्रक्रियेत पाणी देखील तयार होते. ॲरोबिक श्वसनात ग्लुकोज पूर्णतः ऑक्सीकृत होऊन CO2, H2O आणि ऊर्जा तयार होते. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड अँटेनिन डायन्यूक्लिओटाइड. FADH2 म्हणजे फ्लेविन अँटेनिन डायन्यूक्लिओटाइड. हे दोन्ही एन्झाईम्स पेशीमध्ये तयार होतात आणि पेशी श्वसनासाठी वापरले जातात. ATP अँटेनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जा संपन्न रेणू आहे आणि यामध्ये ऊर्जा फॉस्फेट गटांच्या बंधांमध्ये साठवली जाते. ATP मध्ये एक नायट्रोजनयुक्त संयुग अँटेनिन, एक पेंटोज साखर रिबोज आणि 3 फॉस्फेट गट असतात. ATP मधील फॉस्फेट बंध तुटल्यास ऊर्जा मुक्त होते. म्हणूनच ATPला
पेशींची ऊर्जा चलन म्हणतात. ग्लुकोज हा वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. ग्लुकोज 2 टप्प्यांमध्ये ऑक्सीकृत होतो. प्रथम तो 2 पायरुव्हिक आम्लांचा अणूमध्ये रूपांतरित होतो. त्यानंतर पायरुव्हिक आम्लाचे CO2 आणि पाण्यात ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. ऑक्सिजन अपुरा किंवा अनुपस्थितीत असल्यास पायरुव्हिक आम्ल इथेनॉल किंवा लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतरित होते आणि अल्प प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. एक धावपटू मोठ्या प्रमाणात स्नायूंचे कार्य करू शकतो. धावण्याच्या शर्यती दरम्यान स्नायूमध्ये आधीपासून असलेले ATP, ADP मध्ये रूपांतरित होते आणि ऊर्जा निर्मिती होते. यानंतर कार्यरत स्नायूमधील साखर लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतरित होते. लॅक्टिक आम्लामध्ये साठवलेली ऊर्जा साखरेच्या रेणूपेक्षा कमी असते. ही मुक्त झालेली ऊर्जा ADP आणि फॉस्फेटपासून पुन्हा ATP तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. ऑक्सिजन कमी प्रमाणात असल्यास किंवा अनुपस्थितीत असल्यास स्नायू पेशीमध्ये ॲनारोबिक श्वसनामुळे लॅक्टिक आम्ल साठते. योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास खेळाडू आपल्या शरीरातून लॅक्टिक आम्ल बाहेर टाकू शकतो. स्नायूमध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होणे म्हणजे ऑक्सिजन कर्ज असे म्हणतात. यीस्ट ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत साखर, इथाइल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित करते. हे आपण बघू शकतो जेव्हा बेकर यीस्ट मिसळून पीठ मिळतो. पीठ काही काळ ऑक्सिजनशिवाय ठेवल्यास त्यामध्ये इथेनॉल तयार होतो आणि त्यामुळे एक विशिष्ट वास येतो. ही प्रक्रिया किण्वण म्हणून ओळखली जाते आणि ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया आहे. श्वसन विरुद्ध दहन 1783 मध्ये लवॉइझियर यांनी सांगितले की श्वसन ही एक अत्यंत मंद गतीची दहन प्रक्रिया आहे, जिथे ऑक्सिजन केवळ कार्बन सोबतच नाही तर हायड्रोजन सोबतही संयोजन करते. रॉबिन्सन यांनी देखील नमूद केले की श्वसन हे दहन प्रक्रियेचा एक प्रकार आहे, जे प्राण्यांमध्ये उष्णता निर्माण करण्याचा स्रोत आहे. सजीवांमध्ये उष्णता उत्पादन सजीव उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा निर्माण करतात. शरीरातील तापमान स्थिर ठेवण्यासाठी उष्णता शरीराच्या पृष्ठभागावरून बाहेर टाकली जाते. पेशींमध्ये होणाऱ्या श्वसन प्रक्रियेदरम्यान तयार होणारी जास्त ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात मुक्त होते. धावण्यासारख्या तीव्र शारीरिक क्रियेसाठी अधिक ऊर्जा आवश्यक असते. त्यामुळे श्वसनाचा वेग वाढतो आणि जास्त उष्णता मुक्त होते. गॅस विनिमय प्रणालीतील उत्क्रांती विविध जीवांना वेगवेगळ्या प्रकारच्या गॅस विनिमय प्रणाली आहेत.
एकपेशीय जीव जसे की ॲमिबा आणि बहुपेशीय जीव जसे की हायड्रा आणि प्लॅनारियन्स हे थेट शरीराच्या पृष्ठभागावरून प्रसरणाच्या प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. जलचर आणि स्थलचर प्राणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनास अनुकूल झाले आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या अधिवास, शरीराचा आकार, पाण्याची उपलब्धता आणि त्यांच्या रक्ताभिसरण प्रणालीवर अवलंबून वेगवेगळे श्वसन अवयव असतात. किडे उदाहरणार्थ झुरळ, गवतटोळ यांच्यात श्वसन नलिका प्रणाली असते. काही जलचर प्राण्यांमध्ये जसे की माशांमध्ये गिल्स किंवा श्वसनक असतात. याला गिल श्वसन म्हणतात, जिथे गिल्समध्ये रक्तवाहिन्यांमधून गॅसची देवाणघेवाण होते. त्वचेच्या माध्यमातून होणाऱ्या श्वसनास त्वचीय श्वसन म्हणतात. बेडूक हा उभयचर प्राणी त्वचीय आणि फुफ्फुस श्वसन दोन्ही प्रकारे श्वसन करू शकतो. स्थलचर प्राणी जसे की सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी हे फुफ्फुसांच्या माध्यमातून श्वसन करतात. वनस्पतीमधील श्वसन. वनस्पतीमध्ये गॅसची देवाणघेवाण पानातील स्टोमेटा, मुळांच्या पृष्ठभागावर आणि खोडावरील लेंटिसेल्स यांच्याद्वारे होते. काही मँग्रोव्ह वनस्पतीमध्ये श्वसन मुळे असतात, तर काही ऑर्किड वनस्पतीमध्ये विशेष ऊतक असते, जे ऑक्सिजन शोषून ऊर्जा निर्माण करते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. स्टोमॅटा हे पेशीमधील जागेशी संलग्न असलेल्या जाळ्याशी जोडलेले असतात. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजन पेशीमध्ये प्रवेश करतो आणि सायटोप्लाझममध्ये पोहोचतो. पेशीमधील साखर विघटित झाल्यावर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा तयार होते. निर्मित कार्बन डायऑक्साईड प्रसरण प्रक्रियेद्वारे हवेच्या रिकाम्या जागेत बाहेर सोडला जातो. पेशींमध्ये ऑक्सिजन वापरण्यामुळे एअर स्पेस आणि बाहेरील स्टोमॅटा व लेंटिसेल्स यांच्यात ऑक्सिजनचा ताण निर्माण होतो. त्यामुळे ऑक्सिजन पेशीमध्ये प्रवेश करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो, ज्यामुळे हा गॅस विनिमय सतत चालू राहतो. मुळांचे वातन. मुळे मातीच्या कणांमध्ये असलेल्या हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात. हे लेंटिसेल्सद्वारे किंवा मुळांच्या केसांच्या पृष्ठभागावरून होते. पण दलदलीच्या किंवा पाणथळ भागात उगवणाऱ्या वनस्पतींना ऑक्सिजन मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये खोड व मुळे यांना जोडणाऱ्या मोठ्या हवेच्या जागा असतात. ज्यामुळे हवेचे प्रसरण अधिक कार्यक्षम होते
या वनस्पतींची खोडे पोकळ असतात. मोठ्या झाडांसाठी हवेचे वहन करणे कठीण असते आणि कायमस्वरूपी पाण्यात झाडांची मुळे राहिल्यास ती टिकत नाहीत. म्हणूनच उष्णकटिबंधीय भागातील मॅंग्रोव्ह झाडे जमिनीच्या वर हवाई मुळे तयार करतात आणि त्याद्वारे ऑक्सिजन घेतात. प्रकाश संश्लेषण व श्वसन. प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन विरुद्ध प्रक्रिया असून त्यांचे जैव रासायनिक मार्ग वेगळे असतात. आता दिलेल्या तक्त्यामध्ये प्रकाश संश्लेषण आणि श्वसन यातील फरक पाहूया. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: पुरेशा ऑक्सिजनच्या उपस्थितीत एरोबिक श्वसन होते, ज्यामुळे भरपूर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. ऑक्सिजन कमी किंवा अनुपस्थितीत असताना एनारोबिक श्वसन आणि किण्वण होऊन थोडी ऊर्जा निर्माण होते. पेशी ऑक्सिजनच्या उपलब्धीनुसार 3 कार्बनयुक्त संयुग पायरुवेट, एरोबिक किंवा एनारोबिक पद्धतीने तोडू शकतात. प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या प्रक्रिया भिन्न आहेत. जरी त्या परस्पर विरोधी दिसत असल्या तरी त्यांचे जैव रासायनिक मार्ग पूर्णतः वेगळे असतात.